सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण तिळाची वडी, तिळगुळ लाडू, शेंगदाणा चिक्की आणि तिळगुळ वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. या सर्व रेसिपी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या हे सांगितले आहे. इथे सर्वप्रथम आपण कुरकुरीत आणि खमंग अशी तिळपापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तिळपापडी बनवायला सोपी आणि खायला रुचकर लागते. आता इथे तुम्हाला एक तिळपापडी तोडून पण दाखवते. तुम्ही इथे बघू शकता की किती कुरकुरीत अशी झाली आहे. नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मकर संक्रांती स्पेशल रेसिपी पाहतोय आणि यामध्ये आज आपण खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तिळपापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. वेळ न घालवता चला तर मग सुरू करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. तिळपापडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप गावरान तीळ घेतले आहे, तसेच 1 कप गूळ आणि 2 चमचे साजूक तूप घेतले आहे. आता एक पॅन गरम करून घ्यायचा, यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत आणि तीळ आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजत असताना कधीही घाई नाही करायची किंवा मोठ्या गॅसवर नाही भाजून घ्यायचे. लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. कारण आपण जेवढे तीळ खमंग भाजून घेतात तेवढ्याच त्याच्यापासून जो बनणारा पदार्थ असतो तो रुचकर लागतो. त्यासाठी आपल्याला लो टू मिडियम हीटवर 5 ते 7 मिनिट तीळ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. ते भाजले ओळखायचे कसे, तर तीळ भाजल्यानंतर खमंग असा सुवास दरवळतो किंवा काय होतं ते भाजत आल्यानंतर तर असे उडतात. त्यावेळेस समजायचे की तीळ आपले व्यवस्थित असे भाजले आहेत. इथे साधारण 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. मी लो टू मिडियम हीटवर हे तीळ व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत. आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते आणि डिश मध्ये तीळ काढून घेतल्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता याच पॅन मध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊ. नंतर यामध्ये 1 कप गूळ घालून घ्यायचा. गूळ आहे तो आपल्याला व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. आपण तिळपापडी बनवत आहोत, मग त्यासाठी जो लागणारा पाक आहे तो अगदी कडक असतो, परंतु कितपत शिजवायचा, कितपत झाला पाहिजे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे चालून सांगणारच आहे. साधारण 2 मिनिट झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता गूळ आहे तो व्यवस्थित असा मेल्ट झाला आहे आणि गूळ शिजत असताना तो सतत हलवत राहायचा, म्हणजे जो पॅन असतो त्याच्या तळाशी तो बिलकुल पण चिटकणार नाही. साधारण 3 ते 4 मिनिट झाले. गूळ व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे. आता पाक तयार झाला का नाही हे चेक करू. यासाठी इथे डिश मध्ये मी पाणी घेतलं आहे. यामध्ये आपल्याला 1 थेंब घालायचा आणि हाताने त्याचा म्हणजे बोटाच्या साहाय्याने गोळी तयार करून बघायची. तुम्ही ते बघू शकता. आणखी पण आपला जो पाक आहे तो कडक बनला नाही, म्हणजे तो आणखी पण चिवट आहे आणि एक साधारण 2 ते 3 मिनिट आणखीन हा गोळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आणखी एक वेळेस मी इथे चेक करत आहे. आता याची व्यवस्थित अशी गोळी बनत आहे, म्हणजे आपण जरी डिश मध्ये हे टाकलं तर टनकन असा आवाज येतो, म्हणजे आपला जो पाक आहे तो अगदी प्रॉपर असा बनला आहे. आता यामध्ये आपण जे भाजलेले तीळ होते ना ते घालायचे. आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती फटाफट करायची, म्हणजे तीळ यामध्ये घालून घेतले की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता इथे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून झालेले. चला पापडी बनवून घेऊ. आता इथे मी जी दुधाची बॅग असते त्याला कट करून स्वच्छ धुवून नंतर ती पुसून त्यावरती तूप लावून घेतले आहे. यावरती आपल्याला थोडेसे सारण घालायचे आणि याची आपल्याला पापडी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने जर आपण पापडी लाटली तर हाताला बिलकुल चटके बसत नाहीत किंवा आपण जर डायरेक्ट यावरती बेलने फिरवायला गेलो तर कधी कधी काय होतं ते चिटकून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने आपण पॉलिथिन मध्ये जर घालून पापड लाटले तर अगदी आपल्याला इझी जातात. तुम्हाला जेवढा पातळ पापड लाटून घ्यायचा असेल तेवढा लाटून घेऊ शकता. इथे मी किंचित जाडच ठेवत आहे, कारण खूपही पातळ पापड लाटला तर काय होतं तो पटकन तुटतो, म्हणजे जरी आपण डब्यामध्ये ठेवायचं म्हणलं तर तो तुटतो. त्यासाठी मी इथे किंचित जाड ठेवत आहे. आता काय करायचं, हाताला अशा पद्धतीने पाणी लावून नंतर सारण हातात घेऊन पण तुम्ही अशा पद्धतीने गोळी बनवू शकता, पण हाताला चटका बसू नये म्हणून थोडेसे मी इथे पाणी लावून घेतले आहे आणि या पद्धतीने पण तुम्ही पापड लाटून घेऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सारण जर थंड झालं तर काय करायचं? टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. आणखी गॅसवरती एक वेळेस पॅन ठेवायचा, थोडेसे गरम करायचे आणि नंतर भराभर असे पापड तुम्ही लाटून घेऊ शकता. पापड लाटून झाल्यानंतर 2 मिनिटासाठी मी थंड करून घेतला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की किती इझिली हा निघत आहे. अगदी परफेक्ट. अशा पद्धतीने इथे आपण सोप्यात सोप्या पद्धतीने तिळपापडी कशी बनवायची हे पाहिले आहे. माझ्या मुलाला तर ही तिळपापडी प्रचंड आवडली. तुम्हाला आवडतात का नाही हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. आता दुसरी रेसिपी म्हणजे तिळगुळ लाडू कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. लाडू बनवत असताना इथे मी गुळाचा बिलकुल पण पाक तयार केला नाही किंवा हाताला चटके न बसता परफेक्ट असे तिळगुळ लाडू कसे बनवायचे हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जायचे नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तिळगुळ लाडू बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. जसं की काही जण काय करतात, तर गुळाचा पाक अगोदर तयार करून घेतात आणि नंतर भाजलेले तीळ आहेत ते मिक्सरमधून काढून त्या पाकामध्ये घालतात. पण ते लाडू वळत असताना काय करावं लागतं की पाक कितपत शिजवायचा याची काळजी घ्यावी लागते. पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आज पाक न तयार करता पण परफेक्ट असे तिळगुळ लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहे. लाडू बनवत असताना पाक जरा जरी चुकला तर काय होतं, लाडूच वळले जात नाहीत आणि पाकातले लाडू बनवायचे म्हणले की हाताला चटके बसतात. यासाठी आज आपण अशी बिलकुल पण तडजोड न करता सोप्या पद्धतीने लाडू बनवणार आहोत. तिळगुळ लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण पाहू. इथे 1 कप तीळ, तसेच 1 कप गूळ, अर्धा कप शेंगदाणे आणि 1 चमचा साजूक तूप घेतले आहे. आता सर्वप्रथम इथे पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना कधीही आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती लो हीटवर ठेवायची. यामुळे काय होतं, आपण जे शेंगदाणे भाजतो ते अगदी खरपूस असे भाजले जातात. आपण हाय हीटवर शेंगदाणे भाजायला गेले तर काय होतं, आतून शेंगदाणे तसेच कच्चे राहतात आणि वरून फक्त ते काळसर होतात, म्हणजे करपले जातात. इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता हे एका डिशमध्ये काढून घेते आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत तीळ भाजून घेऊ. यासाठी इथे मी 1 कप गावरान तीळ घेतले आहेत. गावरान तीळ असल्यामुळे इथे तुम्हाला थोडेसे ते काळसर दिसत असतील, पण जे पॉलिशचे पांढरे शुभ्र तीळ असतात ना, त्यापेक्षा ह्या गावरान तीळची टेस्ट खूप छान लागते. यासाठी आपण इथे शक्यतो गावरान तीळचाच वापर करावा. आता तीळ पण आपल्याला 4 ते 5 मिनिट मीडियम टू लो हीटवर भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजले ओळखायचे कसे, तर ते भाजल्यानंतर तडतड असा आवाज येतो आणि ते असे पटपट उडतात. त्यावेळेस समजायचे की तीळ आपले व्यवस्थित असे भाजले आहेत. आता हे एका डिशमध्ये मी काढून घेते. आता इथे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत, याची मी साल काढून घेते. इथे मी शेंगदाणे भाजत असताना व्यवस्थित असे भाजून घेतले, त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता की हाताने चोळले की पटकन याची साल निघत आहे. साल काढून झाले की काय करायचं, आपण जे तळण तळण्यासाठी जाळी वापरतो त्यामध्ये हे शेंगदाणे चाळून घ्यायचे, म्हणजे याचे जे पाचोळा आहे तो साईडला निघतो. आता एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि पल्स मोडवर ऑन ऑफ करत आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे. मी अशा पद्धतीने जाडसरच याचे कूट बनवून घेतले आहे. आता यामध्येच आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत. तीळ घालून झाल्यानंतर पण पल्स मोडवर आपल्याला ऑन ऑफ करतच फिरवायचं आहे. भाजलेल्या तीळमधील काही तीळ मी असे शिल्लक ठेवले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचा आणि पल्स मोडवर फक्त फिरवून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतंय, तीळ अगदी आपल्याला बारीक नाही करायचे, त्यामधील एखादा तीळ असा अख्खा दिसला पाहिजे. आता मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते ना, इथे बघा की एक तीळ असा दिसत आहे. या पद्धतीने इथे पॅन मध्ये मी 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतलंय. यामध्ये आता आपण जे मिक्सरमधून काढलेले वाटण होते ना ते घालून घेऊ. आता हे आपल्याला लो टू मिडियम हीटवर 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचे आहे. आपण यामध्ये गुळ घातलेला आहे आणि गुळाला जशी उष्णता भेटेल तसं तो पगळला जातो. यासाठी आपल्याला एक 4 ते 5 मिनिट फक्त हे मिश्रण गरम पॅन मध्ये हलवून घ्यायचे आहे किंवा परतून घ्यायचे आहे. यामध्ये मी आता फक्त 1 चम्मच पाणी घालून घेत आहे. यामुळे काय होते ना, जे आपण लाडू बनवणार आहोत ते बिलकुल पण कडक किंवा भुसभुशीत न होता अगदी मऊसूत होतात. यासाठी ते पाणी घालणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही इथे बघू शकता की ऑलमोस्ट आता याचा गोळा तयार झाला आहे. यामध्ये आपण जे भाजलेले तीळ शिल्लक ठेवले होते ना ते घालून घेऊ. आता हे आपल्याला आणखी एक वेळेस परतून घ्यायचे आहे. इथे गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची. वेलची पूड घालून झाल्यानंतर पण आपल्याला ही व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे. गॅस आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे, बिलकुल पण चालू नाही ठेवायचा. आता हे मिश्रण मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. इथे आपण मिश्रण खूप वेळ नाही परतून घेतले, त्यामुळे हे बिलकुल पण कडकडीत नाही गरम झाले, हलकेसे गरम आहे. पण आपण याचे अगदी इझिली लाडू बनवू शकतो. तुम्ही इथे बघू शकता, बिलकुल पण टेन्शन न घेता किती झटपट असे हे आपले लाडू बनत आहेत. ना पाक करायचे टेन्शन, ना पाक कितपत शिजवायला पाहिजे याचे टेन्शन, बिलकुल काहीच टेन्शन नाही घ्यायचे. अगदी सुरेख असा हा लाडू बनला आहे. याच पद्धतीने राहिले सर्व लाडू मी बनवून घेणार आहे. आणि विशेष म्हणजे लाडू बनवत असताना हाताला बिलकुल पण चटके नाहीत बसत. पाकातले लाडू बनवायचं म्हणले की खूप सारे टेन्शन, म्हणजे पाक कितपत शिजला पाहिजे आणि पाक जर थोडासा पुढे गेला तर लाडू अगदी कडक असे होतात.
लाडू वळताना हाताला खूप सारे चटके बसतात किंवा लाडू वळत असताना शेवटपर्यंत लाडू बिलकुल पण वळला जात नाही. हे खूप सारे टेन्शन न घेता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला लाडू कसे बनवायचे हे सांगितलंय. तुम्ही इथे बघू शकता की मिश्रणाचा शेवटचा लाडू बनवला आहे तरी पण किती सुरेख असा बनला आहे. अगदी गोल गरगरीत आणि मऊसूत. तसेच मिश्रणात आपण सगळ्यात शेवटी तीळ टाकल्यामुळे लाडूवरती तीळ पण किती सुरेख दिसत आहेत. आता एक लाडू मी तुम्हाला तोडून पण दाखवते की हा बिलकुल पण कडक नाही बनला किंवा भुसभुशीत नाही झाला. अगदी परफेक्ट असे लाडू बनवून आज मी तुम्हाला दाखवले आहेत. आता तिसरी रेसिपी म्हणजे शेंगदाणा चिक्की. आवाज ऐकलात ना कसा वाटतंय? अगदी कुरकुरीत, खमंग आणि परफेक्ट अशी शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. सगळेच काय करतात, शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी पाक तयार करतात आणि मग तो पाक पुढे मागे थोडाही झाला तरी काय होतं, शेंगदाण्याची चिक्की पूर्णपणे बिघडून जाते. पण आज तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज लागणार नाही, कारण इथे मी पाक तयार करणार नाही, काही नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला झटपट अशी शेंगदाणा चिक्की कशी बनवायची हे सांगणार आहे. तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने चिक्की बनवली तर तुमची चिक्की अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल, याची मी 100% गॅरंटी देते. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि तुम्ही फक्त मकर संक्रांतीसाठी ही चिक्की न बनवता बाकीच्या कोणत्याही टायमिंग मध्ये जरी ही बनवून खाल्ली तरी आपल्या हेल्थसाठी ही पौष्टिकच असते. चिक्की बनवण्यासाठी आपल्याला पाक कुठेही तयार करायचा नाही, त्यामुळे तुम्हाला अगदी परफेक्ट अशा पद्धतीने चिक्की कशी बनवायची हे मी सांगणार आहे. चिक्की बनवण्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे. यामध्ये 1 कप शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे मी चिक्कीसाठी अगदी टपोरे शेंगदाणे असतात ना, त्या पद्धतीचे शेंगदाणे निवडून घेतले आहेत. यामुळे काय होते, चिक्की आपली खूप सुरेख दिसते. आणि फक्त शेंगदाण्यावरची साल निघून जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे आतून ते लालसर नाही झाले तरी चालतील, फक्त साल निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले की ते थंड करायचे आणि अशा पद्धतीने नॅपकिनवर काढून घ्यायचे. आता काय करायचं, हाताच्या साह्याने आपल्याला हे चोळून घ्यायचे. या पद्धतीने जर आपण शेंगदाण्यावरची साल काढून घेतली तर ती फटाफट निघते. यासाठी ही ट्रिक्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे टपोरे शेंगदाणे अवेलेबल नसेल, जे घुंगरू शेंगदाणे असतात ना बारीक पिंक कलरचे, ते जरी घेतले तरी चालतील. इथे शेंगदाण्यावरची साल काढून झालेले, आता हे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. चाळण्यासाठी काय करायचं, आपण जे फ्राय करण्याची जी चाळणी असते ती घ्यायची आणि अशा पद्धतीने चाळून घ्यायची, म्हणजे याची जी काही साल आहे ती पटकन निघून जाईल. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व शेंगदाणे मी चाळून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, शेंगदाणे भाजत असताना मी ते खूप लालसर नाही केले. अशा पद्धतीने फक्त साल निघेपर्यंतच भाजून घेतले आहेत. आता इथे मी सर्व शेंगदाणे चाळून घेतलेले आहेत. पॅन गरम करून घेतला आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊ. तूप घालून झाले की यामध्ये 1 कप आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. इथे गूळ घेताना मी चिरून घेतला आहे. तूप घातल्यामुळे काय होतं, चिक्कीला एक वेगळी शाईन येते आणि कोणाला समजणार नाही की ही आपण बाहेरून न आणता घरच्या घरी बनवली आहे. गुळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे गुळामधील ज्या काही गुठळ्या आहेत त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता, गुळामधील बऱ्यापैकी गुठळ्या आहेत त्या मोडल्या आहेत. आता काय करायचं, इथून पुढे आपल्याला 5 ते 7 मिनिट फक्त हा गुळ शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे पाक तयार करायचा नाही, काहीच नाही. किंवा इथे आपल्याला ह्याची जी गोळी आहे ती बनते का नाही हे पण चेक करायची काहीच गरज नाही. 5 ते 7 मिनिट गूळ शिजवून घेतला की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि एखादा मिनिट फक्त हे आपल्याला हलवून घ्यायचे आहे. शेंगदाणे गुळामध्ये घातले की ते खूप वेळ नाही शिजवायचे, एखादा मिनिट फक्त पूर्ण शेंगदाण्याला गूळ कोट होईल इतपतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे मी कटिंग पॅडला तूप लावून घेतले होते. यावरती आपल्याला हे जे बॅटर आहे ते काढून घ्यायचे आहे. ही जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट करायची आहे, कारण हे बॅटर थोडे जरी थंड झाले तर लगेचच ते सेट व्हायला लागते. यासाठी इथे शेंगदाणे आणि गूळ बऱ्यापैकी गरम आहे, तोपर्यंतच मी याला अगदी प्लेन करून घेतले आहे. आता काय करायचं, एक बटर पेपर घ्यायचा, यावरती ठेवायचा आणि बेलण्याने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर अवेलेबल नसेल तर काय करायचं, बेलण्याला सर्व साईडने आपल्याला तूप लावायचे आणि नंतर हे लाटून घ्यायचे आहे. हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे, तोपर्यंत मी याच्या वड्या पाडून घेत आहे. जर मिश्रण थंड झाले तर ते पटकन सेट होते आणि याच्या ज्या वड्या आहेत त्या पटकन पडल्या नाही जात. यासाठी आपल्याला गरम गरम असताना अशा पद्धतीने वडीचा याला शेप देऊन घ्यायचा आहे. मी तुम्हाला यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे त्या नक्की फॉलो करा, म्हणजे चिक्की कुठेही बिघडणार नाही, अगदी परफेक्ट अशी बनून तयार होईल. आता इथे मी चिक्कीचा याला शेप देऊन घेतला आहे. आता चिक्की अर्धा ते पाऊण तास पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही अलगद निघत आहे. ते बाहेर जशी मार्केटमध्ये मिळते सेम त्याच पद्धतीची घरच्या घरी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने चिक्की कशी बनवायची हे सांगितले आहे. चिक्की परफेक्ट बनले ओळखायचे कसे, तर
खालच्या साईडला जर अशा पद्धतीचा लेअर आला की आपल्याला समजून घ्यायची की चिक्की अगदी परफेक्ट अशी बनली आहे. आता इथे मी तुम्हाला तोडून पण दाखवते. बिलकुल पण चिकट न होता अगदी कुरकुरीत अशी ही आजची चिक्की बनली आहे. आता सर्वात शेवटची रेसिपी म्हणजे तिळगुळ वडी कशी बनवायची हे आज आपण पाहू. पण खूप जणांना तिळगुळ वडी बनवायचं म्हणलं की जाम टेन्शन येतं. कारण वडी बनवताना जो गुळाचा पाक असतो तो पुढे मागे होतो. मग त्यावेळेस काय होतं तर वडीच पडत नाही किंवा वडी खूप चिवट होते. प्रॉपर अशी ती बनतच नाही. पण मी आज तुम्हाला जगातील सर्वात सोप्या पद्धतीने तिळगुळ वडी कशी बनवायची हे सांगणार आहे. कारण इथे आज आपण गुळाचा बिलकुल पण पाक तयार करणार नाही. तरी पण अगदी परफेक्ट अशी तिळगुळ वडी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तिळगुळ वडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप तीळ घेतले आहेत, अर्धा कप शेंगदाणे, 1 कप गूळ आणि 2 चमचे साजूक तूप घेतले आहे. आता इथे सर्वप्रथम पॅन गरम करून घ्यायचा. यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम हीटवर शेंगदाण्याची साल निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे साधारण 4 ते 5 मिनिट झाले. शेंगदाणे मी व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत. आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी याच पॅन मध्ये आपल्याला 1 कप तीळ घालून घ्यायचे आहेत आणि तीळ आपल्याला लो टू मिडियम हीटवरच भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना पण जोपर्यंत याचा खमंग असा सुवास दरवळत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे. यामुळे काय होतं तर आपण यापासून जे काही पदार्थ बनवणार आहोत ते अगदी रुचकर लागतात. यासाठी आपल्याला इथे तीळ पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तीळ जर व्यवस्थित असे भाजले नाही तर काय होतं ते तळाताखाली कचकच असे लागतात. पण आपण जर ते व्यवस्थित असे भाजून घेतले, खमंग भाजून घेतले तर त्यापासून जो बनवणारा पदार्थ आहोत तो पण अगदी खमंग होतो. आता इथे तीळ पण भाजून झालेले आहेत, हे पण मी काढून घेते. शेंगदाणे इथे पूर्णपणे थंड करून घेतले आहेत. याची साल काढून घ्यायची. साल आहे ती व्यवस्थित अशी यावरची काढून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने शेंगदाणे मी जास्त डार्क कलर वरती पण नाही भाजून घेतले. आता काय करायचं एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि पल्स मोडवर ऑन ऑफ करत आपल्याला हे फिरून घ्यायचे आहे. तुम्ही ते बघू शकता मी अगदी बारीक असे याचे कूट तयार नाही केले. थोडेसे जाडसरच ठेवले आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचे पाहिजे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ घालून घेत आहे. तीळ पण आपल्याला ज्यावेळेस ग्राइंड करायचे आहेत त्यावेळेस ते पूर्णपणे बारीक नाही करायचे. ऑन ऑफ करतच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे आहेत. इथे थोडेसे तीळ अख्खे दिसले पाहिजे आणि काही तीळ आहेत ते मॅश झाले पाहिजे इतपत आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. आता जे शेंगदाण्याचे कूट बनवून घेतले होते ते पण मी यामध्ये घालून घेतले आहे. व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ. पॅन मध्ये 1 कप गूळ घालून घ्यायचा आणि गूळ आहे तो आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला गुळाचा कसलाही पाक तयार करायचा नाही, काहीच नाही. त्यासाठी आता इथे मी 1 चमचा पाणी घालून घेतले आहे. यामुळे काय होतं गूळ आहे तो पटकन मेल्ट होतो. पाणी घालून झाले की आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे म्हणजे गूळ व्यवस्थित असा वितळायला मदत होते. खूप जण काय करतात ते इथे गुळाचा पाक तयार करतात. पण कधी कधी काय होतं आपण ज्यावेळेस पाक तयार करत असतो पाक आहे तो पुढे मागे होऊ शकतो. म्हणजे थोडा जरी पाक कच्चा राहिला तर वडी सेट होणार नाही आणि पाक पुढेही गेला तर वडी आहे ते सेट तर होईल पण खूप कडक बनेल म्हणजे बिलकुल पण खुसखुशीतपणा नसणार आहे. आता यामध्ये जे शेंगदाणे आणि तीळ मिक्सर मधून आपण काढून घेतले होते ते घालून घ्यायचे आणि हे आता फटाफट हलवून घ्यायचे. इथे तुम्ही वेलची पावडर पण घालून घेऊ शकता. पण शक्यतो मी वेलची पावडर ह्यामध्ये घालून नाही घेत कारण मला इथे तिळाचा आणि जी गुळाची टेस्ट असते तीच खूप भन्नाट अशी लागते. त्यामुळे वेलची पूड शक्यतो मी यामध्ये घालून नाही घेत. आता तीळ आणि गुळ आहेत ते व्यवस्थित असे मिक्स झाले आहेत. जी वडी आपण बनवणार आहोत त्याला शाईन येण्यासाठी इथे सर्वात शेवटी मी 1 चमचा साजूक तूप घालून घेत आहे. यामुळे काय होतं तर आपली जी वडी आहे त्याला खूप सुरेख अशी शाईन येते. तर हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून झालेले. इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. एक मी केक टीन घेतला होता त्याला तूप ग्रीस करून घेतले होते. त्यामध्ये हे जे बॅटर आहे ते घालून घ्यायचे आहे. तुम्ही केक टीन ऐवजी एखादे ताट घेऊन त्याच्यावरती तूप लावू शकता किंवा पोळपाट जरी घेतला आणि त्याच्यावरती जरी तूप लावून घेतले तरी पण वडी अशाच पद्धतीने सेट होणार आहे. पण माझ्याकडे केक टीन अवेलेबल आहे त्यामुळे मी घेतला आहे. वडी सुरेख दिसण्यासाठी यावरती आता थोडेसे पांढरे तीळ घालून घेऊ. त्यामुळे वडीला एक वेगळाच लुक येतो. आता इथे मी वडी 15 ते 20 मिनिट पूर्णपणे थंड करून घेतली आहे. याचे काप करून घ्यायचे आहेत. आज आपण वडी बनवण्यासाठी इथे गुळाचा बिलकुल पण पाक तयार नाही केला. तरी पण अगदी परफेक्ट अशी वडी बनवली आहे. आता तुम्हाला मी इथे वड्या ज्या आहेत ना ते कट करून दाखवत आहे. वडी कट करत असताना कधीही लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा जो सेंटर असतो तिथून आधी कट करून घ्यायची आणि नंतर साईडने कट करून घ्यायची म्हणजे एकसारखी वडी व्यवस्थित अशी कट होते. ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा.
वडी कट करून झालेली. आता यामधील एक वडी मी तुम्हाला काढून पण दाखवते की किती परफेक्ट अशी हे वडा बनले आहे. खालून पण तुम्ही इथे वडी पहा की किती परफेक्ट अशी बनली आहे. कुठे पण भुसभुशीत झाली नाही किंवा काही नाही. जगातील सर्वात सोप्या पद्धतीने तुम्हाला आज तिळगुळ वडी कशी बनवायची हे सांगितले आहे. आज आपण तिळ वडी, तिळगुळ लाडू, शेंगदाण्याची चिक्की आणि तिळाची वडी कशी बनवायची हे पाहिले आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी युट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.